प्रमोशन मिळाले, अभिनंदन. पण थांबा, या आनंदात एक आर्थिक अडचण लपलेली असू शकते. विश्वास बसणार नाही, पण प्रमोशनमुळे पैसे कमी होऊ शकतात. कसं? चला पाहूया. पार्टी तर होऊन जाते, पण त्यानंतरचं खरं आर्थिक गणित समोर येतं. म्हणजे CTC तर वाढतो, पण हातात येणारा पगार तो मात्र तितकासा वाढत नाही. याला म्हणतात ब्रॅकेट क्रीप. म्हणजे पगार वाढला की व्यक्ती सरळ वरच्या टॅक्स स्लॅबमध्ये जाते. हा चार्ट बघा. अपेक्षित पगार आणि हातात येणारा पगार यात खूप फरक दिसतो. तर मग ही वाढलेली रक्कम जाते कुठली? यामागे 3 मुख्य गोष्टी आहेत: वाढलेला टॅक्स, पगाराची रचना आणि काही आर्थिक निर्णय. नवीन CTC आणि हातात येणारी रक्कम यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. ठीक आहे, मग ह्या वाढलेल्या पगाराचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा? हे लक्षात घ्या, समस्या प्रमोशनची नाहीये, तर त्यानंतरच्या प्लॅनिंगची आहे. म्हणून 3 गोष्टींवर लक्ष द्या: टॅक्स प्लॅनिंग, गुंतवणूक आणि सॅलरी स्ट्रक्चर. आपलं ध्येय हेच आहे की प्रमोशनला संपत्ती वाढवण्याची संधी बनवायचं. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रमोशनने फक्त पद नाही, संपत्तीही वाढायला हवी. तर मिळालेली पदोन्नती खरोखरच आर्थिक फायदा देत आहे का? विचार करा.